नमस्कार, मी ऋतुजा कदम। आज भारत नवसंशोधन, तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांच्या जोरावर विकसित भारताच्या ध्येयाकडे वेगानं पावलं टाकतोय आणि या संपूर्ण प्रवासात देशाच्या प्रगतीचं मुख्य इंजिन ठरतंय आपला महाराष्ट्र। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र 2047च्या दूरदृष्टीतून राज्य $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे कशी यशस्वी भरारी घेतंय पाहुयात या विशेष रिपोर्टमधून। भारत आज एका नव्या आणि सुवर्ण युगात प्रवेश करतोय। नवसंशोधन, तंत्रज्ञान, उत्पादन, कनेक्टिव्हिटी आणि जागतिक नेतृत्वाच्या जोरावर भारत वेगाने पुढे जातोय। पायाभूत सुविधा, गतिशीलता, विज्ञान, क्रीडा आणि इनोव्हेशन क्षेत्रामधील ऐतिहासिक कामगिरी भारताचं भविष्य घडवत असून जागतिक पटलावर देशाचं स्थान आणखी भक्कम करतोय। जागतिक दर्जाचं इंजिनिअरिंग, हरित गतिशीलता, वैज्ञानिक नैपुण्य, डिजिटल क्रांती, अंतराळ क्षेत्रामधील ऐतिहासिक भरारी आणि प्रगत उत्पादन क्षमता या सर्वांच्या जोरावर विकसित भारताची पायाभरणी करत आहे आणि या संपूर्ण प्रवासाला गती देण्याचं काम एक राज्य सातत्यानं करत आहे। ते राज्य म्हणजे महाराष्ट्र। आजादी के बाद से ही महाराष्ट्र के औद्योगिक विकास ने भारत के औद्योगिक विकास को निरंतर गति दी है। मुंबईच्या आर्थिक बाजारापासून ते प्रगत औद्योगिक केंद्रांपर्यंत महाराष्ट्र भारताच्या प्रगतीचे चक्र अविरत फिरवत ठेवण्यात सर्वात आघाडीवर आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र 2047च्या दूरदृष्टीने राज्याची प्रगती सुरू आहे। It is a time when you work in Maharashtra, you create for Maharashtra, you create for India and you create for world. महाराष्ट्र आज नवसंशोधन, उद्योग आणि शाश्वत विकासाची खाण निर्माण करत आहे। भारताच्या एकूण जीडीपीमध्ये जवळपास 15% योगदान देणारा महाराष्ट्र आजही जागतिक गुंतवणुकीसाठी देशातील सर्वात पसंतीचं राज्य ठरतोय। दावोस इथल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्रानं तब्बल $31.5 अब्ज गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले। त्यासोबतच $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनणारं देशातील पहिलं राज्य होण्याच्या दिशेनं महाराष्ट्राचा प्रवास अधिक वेगानं सुरू आहे। संपूर्ण महाराष्ट्रात भविष्यातील उद्योगांचं जाळं विणलं जात आहे। सेमीकंडक्टर्स आणि इलेक्ट्रॉनिक्स पासून ते इलेक्ट्रिक वाहनं, प्रिसिजन इंजिनिअरिंग, AI, नेक्स्ट जनरेशन डेटा सेंटर्स आणि ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स पर्यंत 60% of India's data center capacity is being created in Maharashtra. उत्पादनाशी निगडीत प्रोत्साहन योजनेच्या पाठबळावर महाराष्ट्र आपली औद्योगिक स्पर्धात्मकता वाढवत असून मोठ्या प्रमाणात जागतिक गुंतवणूक आकर्षित करतोय। संरक्षण उत्पादन, एरोस्पेस, जहाज बांधणी आणि वेगानं वाढणाऱ्या एव्हिएशन MRO परिसंस्थेच्या माध्यमातून भारताच्या धोरणात्मक सामर्थ्याला अधिक बळ देत आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग, वेगानं विस्तारणारे मेट्रोचे जाळे, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर्स, इंटिग्रेटेड लॉजिस्टिक पार्क्स आणि आधुनिक बंदरं आज महाराष्ट्रातील दळणवळण अधिक जलद आणि सुलभ करत आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, गडचिरोलीत आकाराला येत असलेलं स्टील हब आणि समृद्धी महामार्गालगतचे औद्योगिक पार्क गुंतवणूक आणि उद्योगांसाठी रोज नव्या संधी निर्माण करत आहे। We will produce steel in Gadchiroli at a cost which is lower than China. कौशल्य विकास उपक्रम आणि उद्योगधंद्यांच्या गरजेनुसार दिलेल्या प्रशिक्षणामुळे महाराष्ट्र प्रगत उत्पादन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि नव्या तंत्रज्ञानासाठी भविष्यातील सज्ज मनुष्यबळ घडवत आहे। We have started developing EduCity. एज्युसिटीमधील आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे सहकार्य उच्च शिक्षण, संशोधन आणि नवसंशोधनाला बळ देत आहे। भारताची स्टार्टअप कॅपिटल बनण्याच्या महाराष्ट्राच्या ध्येयाला मोठी ताकद देत आहे। पर्यटन, वैद्यकीय पर्यटन, शेती, मत्स्य व्यवसाय आणि वस्त्रोद्योग संपूर्ण महाराष्ट्रात प्रगतीच्या नव्या वाटचाली घडवत आहे। वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट आणि मुंबई क्लायमेट वीक यांसारख्या भव्य उपक्रमांमुळे मीडिया, नवकल्पना आणि शाश्वत विकासाच्या क्षेत्रात महाराष्ट्राची जागतिक ओळख अधिक मजबूत होत आहे। युनायटेड किंगडम, फ्रान्स, कॅनडा, व्हिएतनाम, फिनलंड, सेशेल्स, सायप्रस आणि जपान या प्रांतातील राष्ट्रप्रमुख आणि व्यापारी शिष्टमंडळांचं महाराष्ट्रानं अत्यंत उत्साहात स्वागत केलंय। एक समर्पित FDI आणि डायस्पोरा एंगेजमेंट सेल राज्याच्या जागतिक भागीदारीला नवीन उंचीवर नेण्याचं काम करत आहे। महाराष्ट्र आज जगभरातील सरकारे, व्यावसायिक, नवसंशोधक आणि गुंतवणूकदारांना विकासाच्या या पुढील अध्यायात भागीदार होण्यासाठी आमंत्रित करत आहे। महाराष्ट्र जिथे विचारांचे उद्योगात रूपांतर होते, नवसंशोधनातून संधी निर्माण होतात आणि मजबूत भागीदारीतून भविष्याला नवा आकार मिळतो।